आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हा, ग्रँड नमस्ते. मास्टर. आत्मा नमस्ते सर्वांना. माझे नाव सुषमा फडतरे. मी एक टीचर म्हणून काम करत आहे झेडपी स्कूलला. रेकी म्हणजे काय हे मला काहीही त्याचा अनुभव नव्हता. रेकी काय आहे किंवा त्याचं थोडंही अजिबात म्हणजे मी कधी युट्यूबला व्हिडिओ बघितले नव्हते किंवा काही काही तो विषय माझ्यापर्यंत पोहोचलेलाच नव्हता. परंतु माझ्या दोन मैत्रिणी या आजच्या ग्रँड मास्टर आहेत. त्यांच्याकडे सहज माझं जे आपण म्हणतो मैत्रिणीची फ्रेंड मध्ये आपण भावना शेअर करतो त्या शेअरिंग मध्ये त्यांनी मला सुचवलं की सुषमा तुला तुझ्या या भावनातून थोडीशी सुटका हवी असेल ना तर आम्ही सुचवतो तो मार्ग तू निवड. आणि त्यांनी मला हा रेकीचा मार्ग सांगितला. मी मॅडमचा पण कोणताही व्हिडिओ किंवा काही नाही, मी त्या दोघी म्हणजे सविता आणि स्वाती खराडे ह्या दोन माझ्या मैत्रिणी डिअरच्या. मग ते त्यांनी सुचवल्यानंतर पूर्ण विश्वास ठेवून मी म्हटलं चला आता म्हणतायत त्याची काहीतरी आहे, आपण बघायचं अनुभव घ्यायचा. आणि मॅडमनी मला खूप मदत केली कारण मी जशी या फॅमिलीशी जॉईन झाले तेव्हापासून माझे थोडे प्रॉब्लेम्सच राहिले की मला व्हिडिओ काही ऑन करता आला नाही. परंतु प्रत्येक क्लास मी अटेंड केला. अटेंड केल्यानंतर मॅडमनी कधीही मला असं केलं नाही की हा तुमचं मला व्हिडिओ ऑन पाहिजे. नाही, मॅडमनी मला समजून घेतलं आणि पुरेपूर समजून घेतलं की मला खूप अडचणी आहेत. मॅडम प्लीज. मॅडमनी लगेच कधी त्यांनी मला असं हे केलं नाही की नाही तुमचा व्हिडिओ ऑन नसतो, तुमचं शेअरिंग नसते, काय नसते. परंतु मॅडमनी खूप समजून घेतलं आणि मला समजून घेणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत. त्यात मॅडम तुमचा दुसरा नंबर. माझी आई एक, त्यानंतर तुम्ही. माझ्या आईची खूप एक मी शेअरिंग करते म्हणजे आईवर खूप जे जे मनापासून. सेशन सुषमाताईचं सेशन मध्ये झालं नाही. ओके, पण सख्यानो त्या सेशनची बऱ्यापैकी शेअरिंग सुषमाताईंनी माझ्याशी पर्सनल केली. ओके. हा. त्यामुळे बोला. मॅडमना बरेचसे प्रॉब्लेम्स माहित होते. मग म्हटलं चला मॅडम समजून घेतायत तर आपण पहिलं केलं. मी ऍक्च्युली ग्रँड मास्टर पर्यंत जाईन असं मला वाटलं नव्हतं. मी अगोदर म्हटलं 3 आपण सेशन ते करायचे. परंतु मॅडमला पुन्हा सांगितलं मॅडम संध्याकाळचं टायमिंग थोडा घरगुती प्रॉब्लेम कसं करू, हो जाएगा. काय नाही, तुम्ही बिंदास ग्रँड मास्टर होणार, तुम्ही या. मग म्हटलं चला मॅडम म्हणतायत ना मग अनुभव घ्यायचा. म्हणून पुन्हा ग्रँड मास्टरला पण मी आले आणि सोबत भावालाही म्हटलं नाही तू पण यायचं मी पण यायचं, हे करायचंच आपण कारण आपल्याला हे करणं गरजेचं आहे असं मला कुठून तरी आतून वाटत होतं की आपण हे करणं गरजेचेच आहे. कारण कुठेतरी आत ऊर्जा असते की काहीतरी बदल होतोय, आतून बदल होतोय. काय कसा काय ते माहित नाही पण बदल होतोय हे नक्की. पहिल्याला कॉन्फिडन्स आत्मविश्वास जरी मी टीचर असले ना तरी माझ्यात खूप कमी, म्हणजे मी 4 माणसात फार कमी बोलायचे. म्हणजे हा आहे आपल्याला ज्ञान असते परंतु मांडणी करणे कधीच मी पुढे असं होऊन झाले नव्हते. परंतु जशी रेकीला मी जॉईन झाले तसं मग थोडंसं मी बोलू लागले, माझे अनुभव शेअर करू लागले. त्यामुळे मला थोडासा माझ्या जॉबमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स वाढला की आपण करू शकतो. पहिल्यांदा असं वाटायचं नाही आपल्याला नाही जमणार, आपण घरगुती कामं आणि आपलं जॉब करतो मुलांशी संबंधित आहे आपलं तेवढं काम आहे. परंतु नंतर लक्षात आलं की मुलांशी संबंधित आहे तर मुलांसाठी आपल्याला बोलणंही गरजेचं आहे. मग मुलांसाठी पुन्हा शाळेतल्या मुलांसाठी पण बोलायला सुरुवात केली. त्यांच्याकडे पण मला जास्त लक्ष म्हणजे देता आलं. आणि हे सगळं रेकीमुळे. कारण जॉबसाठी आणि प्लस मी माझ्या घरच्या अडचणीसाठी हे रेकी जॉईन केलेलं पण मला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागला की केलेलं होतं दुसऱ्या कारणासाठी पण झालाय स्वतःमध्ये बदल. मग हा बदल खूप आवडला मला. रिव्हर जर्नी म्हणता येणार नाही कारण मी कधी स्वतःसाठी स्टँड घेतला नव्हता. परंतु रेकीमध्ये आल्यापासून स्टँड घ्यायला शिकले की स्टँड काय असतो स्वतःसाठी तो घ्यायला शिकले. त्यामुळे जीवनात थोडासा बदल जाणवू लागलाय. हळूहळू अजून बदल व्हायचा आहे, तो होणार आहे नक्की. परंतु प्रयत्न तर माझे खूप चालू आहेत की नाही आपण करायचे बदल. मेडिटेशन जेवढे होतील तेवढे मी करायचा प्रयत्न करते कारण जॉब घरची कामं थोड्या जबाबदाऱ्या जास्तीच्या आहेत. तरी त्यातून वेळ मिळेल तसं मी मेडिटेशन करत असते आणि मला मेडिटेशन करायला खूप आवडतं कारण मेडिटेशन केलं ना एवढं रिलॅक्स फील होतं की वाटतं दिवसभराचा तो कचरा होता डोक्यातला तो बाहेर निघून गेला. डोकं क्लीन झालं, शांत वाटतं. मग तो शांतता आहे ना ती खूप मनाला आनंद देते. आणि तो मनाचा आनंद फार फार म्हणजे फार आवडतो मला. अलीकडे तो आनंदच मला खूप आवडू लागलाय. दुसरा आपण म्हणतो इतर गोष्टींमध्ये आनंद आहे पण आता मेडिटेशन मध्ये आनंद आहे हे जाणवायला लागलं. मग मेडिटेशन जो वेळ मिळेल तो मेडिटेशन करायचं.
टेन्शन आलं की काय करायचं नाही, घ्यायचं ऍप उघडायचं, कुठलं आवडेल ते मेडिटेशन लावायचं आणि मेडिटेशन करायचं. मग आता त्यामुळे मेडिटेशन मुळे खूप रिलॅक्स होतं. आणि काय शंका आल्या काय आला की मॅडम आहेतच, मॅडम प्लीज म्हटलं की मॅडम सांगतात हो जाएगा, काही काळजी करू नका, सगळं नीटनेटकं होणार आहे. त्यामुळे आता थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय की आपलं पण नीट होणार आहे, छान होणार आहे आणि खूप सुंदर होणारच आहे. कारण सुंदर आपण ज्या फॅमिली सोबत जोडलंय ती फॅमिली सुंदर आहे, छान आहे, म्हटलं आपलं का नाही छान होणार आहे. आणि म्हणतात ना आपण ज्या वातावरणात असतो त्या वातावरणाचा आपल्यावर खूप इम्पॅक्ट पडतो. आणि माझ्या खरंच हा छान इम्पॅक्ट वाटतो मला की आपण ह्या फॅमिलीशी जोडलो. त्यासाठी मी अगोदर सविताला स्वातीला खरंच थँक्यू म्हणते मनापासून की त्यांनी मला ह्या फॅमिलीमध्ये जोडलं. आणि या फॅमिलीशी जोडल्यामुळे मला खूप आनंद मिळतोय की जो आनंद मला आतून मला काहीतरी मला वाटायचं की माझ्याकडे काहीतरी कमी आहे, ती कमतरता माझी भरू लागली असं वाटू लागलं. आणि ही कमतरता भरल्यामुळे आता आनंद होतो, आपण काय बोलतोय ते लक्षात येतं. आणि दुसऱ्या पहिल्यापासून मदत म्हणजे सहकार्य वृत्ती वगैरे आहे, परंतु आपण आता चुकीच्या माणसांना सहकार्य करतोय का खरोखर चांगल्या व्यक्तींना सहकार्य करतोय ह्याचा विचार करू लागले. कारण रेकीशी जोडल्यापासून ना माझ्यापासून मला वाटतं बऱ्यापैकी वाईट माणसं जी होती की जे माझे फक्त स्वार्थ साधवते ते आपोआपच दूर गेले. माझ्यापासून तेच दूर गेले, मी कोणालाही दूर केलं नाही, पण तेहून माझ्यापासून दूर गेले. त्यामुळे मला असं कळायला लागलं की अरे स्वार्थीपणा काय असतो ना तो कळू लागला की आपण निस्वार्थपणे करत होतो, परंतु काही अशी आपल्याशी माणसं जोडलेली होती की ती खूप स्वार्थी होती. आणि आपण अशा माणसांना मदत केल्यामुळे कदाचित आपल्याला जास्त त्रास होत होता. तो त्रास आता बरोबर. कमी वाटू लागला. खरंच आहे. त्यामुळे अ, काही गोष्टी म्हणतो ना की आतून कळतात आपल्याला, पण ते कळत नव्हतं, ते कळू लागलं की हा हे होतंय ना हे योग्य आहे. पूर्वी मला वाईट वाटत अरे आपल्याकडनं काही चुकलंय का, पण नाही आता वाटतं नाही हे घडणार आहे आणि हे योग्य घडतंय. आपल्याला हे कुठून तरी आतून ऊर्जा देते की बाबा ही ही व्यक्ती आपल्यापासून लांब गेली ना ती तुझ्यासाठी चांगली आहे. मग त्यामुळे आता मला टेन्शन येत नाही. पूर्वी मला वाटायचं माझ्याकडून काही कमी जास्त चुका होत आहेत का, काय मला चुकतंय का, पण आता नाही. आता मला माहितीये की नाही मी चूक नाही करत आहे. कारण चुकत असते तर मग असं झालंच नसतं. कारण मी चुकत नाहीये हे मला रेकीनेच आणून दिलं. मला हा, गिल्टी फील किंवा असं हे वाटत नाही आता गोष्टीचं. मी खूप गिल्ट वाटून घ्यायची. थोडंसं काय मला असं झालं की गिल्ट व्हायचं. आता ते गिल्ट होत नाही. कारण गिल्ट मी चुकीची नाहीये. समोरचा व्यक्ती चुकीचा आहे. हे मला बरोबर. जाणवू लागलं. बरोबर. आपण कुठे आणि थांबायचं, लोक तुमच्यापासून लांब जातात तेव्हा नेहमीच तुम्ही चुकीचे असता असं नाही बरं का. बऱ्याच वेळा लोकांना भीती वाटते त्यांचं सत्य समोर येईल, ते तुम्हाला घाबरतात. त्या अनेक गोष्टींमुळे ते तुमच्यापासून लांब जात असतात. त्यांचा खोटेपणा त्यांच्या लक्षात येतो म्हणूनही तुमच्यापासून लांब जाऊ शकतात. कधीच गिल्ट कोणीच नाही वाटून घ्यायची. बरोबर आहे. ते अटॅच अँड डिटॅचचं तुम्ही घेतलं ना मॅडम, ते हं, कालचं सेशन म्हणजे माझ्या मनात चाललेल्या प्रश्नांचा एक वादळ होतं, ते तुम्ही बरोबर ओळखले. की मी माझ्याशी अटॅच कोण होतंय, डिटॅच कोण होतंय, आपोआपच होऊ लागले. करायची गरजच नाही झाली मला. की आपण अटॅच राहायचं का डिटॅच व्हायचं, ते आपोआप घडू लागले. की मी डिटॅच करायची वेळच येऊन दिली नाही ऊर्जेने. आपोआपच माणसं ती आपोआप डिटॅच होऊ लागलीत माझ्यापासून. त्यामुळे एक गिल्ट येत नाही की आपण काय केलं नाही, ती व्यक्तीच आपल्यापासून लांब गेलेली आहे. त्यामुळे एक हं. आनंद मिळतोय की मी कोणाला दुखावत नाही. आपण कारण दुखावलं की थोडंसं आपल्याला वाईट वाटतं ना. ते दुखावणं माझ्याकडून होतच नाही. त्यांच्याकडूनच होतंय, ठीक आहे. म्हणून मग आता मी गिल्ट वाटून घेत नाही. आत्मविश्वास वाटतो की नाही आपण करतोय ते योग्य आहे. योग्य निर्णय घेऊ लागले. आणि अगोदरपासून म्हणजे मुलांवर तर आहेच प्रेम, मुलांसाठीच सगळ्या गोष्टी असतो शेवटी. आपली म्हणजे आई म्हटलं की आलंच मातृत्वामध्ये. परंतु आता ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे की अटॅच आणि डिटॅच किती अटॅच राहायचं आणि किती आपण हे करायचं, इन्व्हॉल्व्ह व्हायचं, तेही बऱ्यापैकी मी विचार करून त्याप्रमाणे वागू लागले. आणि मेडिटेशन मध्ये जे तुम्ही सेशन घेतलेले, आई आई वडील आणि आपण स्वतः, मला वाटलेलं की मला म्हणजे आता आईला मी सॉरी म्हटलंय किंवा असं काहीच नाही. पण मी ते सेशन तुम्ही सांगितलं ना केलं मॅडम, तर मी अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी लिहिताना, पत्र लिहितानाच पाणी येऊ लागलं. मला वाटलं नव्हतं की माझ्या डोळ्यातून पाणी येईल. कारण असं कधी नाही, मी आईशी खूप बोलते, वडिलांशी खूप बोलते. त्यामुळे असं कधी असं झालं नाही की आमचं संभाषण नाही किंवा काय नाही. भरपूर बोलायचे. मग म्हटलं काय सांगायचं राहिलंच नाहीये. पण ते पत्र लिहिताना आपोआप पाणी पडत होतं डोळ्यातून. आणि मग आईला पण म्हणजे सॉरी किंवा मी त्यांना माफी मागितली, त्यांना पण माफ केलं. ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप एवढ्या छान झाल्या ना की माझं मन एकदम हलकं वाटू लागलं त्यानंतर.
ते सेशन मला खूप मनापासून आवडलं. मी ते सेशन सांगायचं म्हणजे ते करायचं होतं, सांगायचं होतं, परंतु मी तुम्हाला ते वैयक्तिक सांगितलं नंतर की असं असं वाटलं मॅडम, मला खूप हलकं वाटायला लागलं. आणि आपल्या ह्याच्यातून माफ करायचं, ते एक सेशन खूप आवडलं, की माफ करा, त्यांना शिक्षा करून माफ करा. ते सेशन एक खूप मनापासून आवडलं ते. आणि नंतरचे आता तुम्ही जे घेताय वटवृक्ष, कल्पतरू, ते मेडिटेशन करताना अगदी मनाला प्रसन्न आणि छान वाटते, की आपण काहीतरी खूप छान करतोय, एखादी छान गोष्ट करतोय आपण, ती जाणवत राहतं आतून. आणि आपल्याला हे करायचं आहे, आणि हे आपण करून इतरांनाही सांगितलं पाहिजे, याची एक सारखी आतून जाणीव राहते. पण जसं आपण म्हणतो की पुढच्याला पण थोडंसं वाटलं हवंय, की इच्छा व्हायला हवी. त्यामुळे तुमचे ते पहिले मेडिटेशन आहे ते माझ्या थोडेसे आहेत कलिग, त्यांना मी थोडंसं पाठवून ठेवलेलं आहे, की तुम्हाला ते कसं वाटतं मेडिटेशन करा. आणि आतून जर तुम्हाला वाटलं की तुला काय हे करायचं आहे पुढे, तर मी तुम्हाला मार्ग सुचवेन की हा मार्ग कुठून आहे. तरी तुमचे जे काही सेशन्स असतात त्याचे मी व्हिडिओ पाठवत असते. रविवारचे आपले सेशन, फ्री सेशन्स असतात, त्याचे व्हिडिओ मी असं मुलींना, माझ्या आणखीन इतरांना पाठवत असते. का तर हम्म, माझ्यात बदल आहे तो सगळ्यांमध्ये व्हावा, आणि जग सुंदर होऊन जाईल ना सगळ्या गोष्टी हम्म. छान झाल्या की. म्हणून एक आतून वाटून राहते की सगळ्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि हे केलं ना की सगळ्यांमध्ये बदल होईल, खूप बदल होईल. येस, बदल, छान बदल असेल. खरंच आहे. तुम्ही तुम्ही तेव्हाच्या सुषमा आणि आताच्या सुषमा, थर्ड डिग्री मधल्या आणि आताच्या, म्हणजे अंतरंगामधून जो बदल तर झालाच आहे, पण बाह्य पण बदल झाला आहे. मान्य आहे का तुम्हाला? नाही, मी खूप कन्फ्युज होते. मी तुम्हाला सांगितलं मॅडम, मी कन्फ्युज आहे. मी काय करू, येऊ का नको येऊ, मला वेळ मिळेल का, माझं होऊन जाईल का, की माझं राहून जाईल. तुम्ही काय म्हणला, नाही तुम्हाला वाटतंय ना आतून, या सगळं होणार, होत जाएगा, तुमचं एक सोडायला होत जाएगा. आणि खरंच होऊन गेलं. म्हणजे मी म्हणत होते होतंय की नाही, होतंय की नाही, कारण सीएटी एक्झाम समोर आहे, अभ्यास पण, मे मध्ये सुट्टी असतात, पण पाहुणे असतात, भरपूर असतं, होतंय की नाही. पण नाही, सेशन सगळे माझे मिळाले आणि मला खूप छान प्रकारे करता आले. फक्त प्रेझेंट म्हणजे व्हिडिओ ऑन करता आला नाही, एवढं. बाकी सगळे सेशन तुम्ही एकदम प्रॉपर अटेंड केले. सगळे सगळे प्रॉपर अटेंड खूप केले. सुंदर. आणि जर मेडिटेशन नंतर केले मी, म्हणजे तुम्ही जे सांगत होता त्यावेळेस मी करायचे, पण सपोज त्यात अडचण काही आली, थांबणे आणि तिथून पुढे करणे, असं चालू होतं माझं. छान. खूप मस्त. खूप सुंदर प्रवास केला. सुषमाताई स्वतःला घडवलं, पडद्याच्या मागे घडवलं. बस ब्रह्मांड प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जा देत असते. त्यांना ती ऊर्जा दिली, की आपण ही सेशन कंप्लीट करून घ्यावे. ओके. आणि केलं त्यांनी. तो संघर्ष त्यांना माहिती आहे, मला माहिती आहे, कशा पद्धतीनं सेशन झाले. पण आपलं जे एक टार्गेट आहे, आता आपण एक डिटॅचमेंट म्हणूया किंवा आपण काही सेशनमध्ये आपण एक्सेप्ट केलं आहे, चूज केलं आहे त्या सगळ्या घटनांना, त्या गोष्टींना. त्यामुळे कुठेतरी एक ओझं कमी झालं असेल, की नाही? आय चूज. खूप खूप. हा, आय चूज. ते ते जे आय चूज आहे ना, त्यानुसार मला जायचंय पुढे. आणि तो व्हायचा मार्ग जर तुम्ही सांगितलाय, तोही माझ्या लक्षात आहे, की चूज केलंय म्हणजे चुकीच्या निर्णयाला कितपत जायचंय आणि तिथून माघारी पण फिरायचंय, हेही डोक्यात ठेवलंय. पण आता आपण स्वीकारलेला मार्ग अजून किती दिवस पेलू शकतो, ज्या दिवशी पेलत नाही त्या दिवशी रिटर्नचा प्रवास करायचा, हे डोक्यात ठेवलेलं आहे. पण आय चूज, आय चूज तर मग म्हटलं आपण ऍक्सेप्ट केले तर ऍक्सेप्ट करून चालत. पहिले 100% टाकूया आपले. हा, आपले 100% टाकूया आणि ऊर्जा आपल्या मदतीला आहे आता. पूर्वी बॅकिंगला कोण नव्हतं, आता ऊर्जेचं बॅकिंग खूप मोठं आहे. आणि मॅडम तुमचं तर खूपच. असेल, त्यामुळे कायम असेल. ओके. जोपर्यंत माझ्या ह्याच्यानी सगळ्या गोष्टी होतील तोपर्यंत नक्कीच, केव्हाही, आपल्या कायम पाठीवर सगळ्यांसाठी. पाठीवर हात देणारा कोणतरी असेल ना, तर पुढे लढायला मजा येते. आणि येणारे प्रॉब्लेम फेस करायलाही आणखीन ताकद येते. ही लढाई नसणार आहे आता. तुम्हाला सांगू का, जेव्हा हे चॅलेंज येतील ना आयुष्याचे, तेव्हा असं वाटेल की ही चॅलेंज ही माझी परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये मी कसं उतरते ना, यासाठी युनिव्हर्स मला एक मला पुन्हा जसं हिऱ्याला पैलू पाडते आहे, तसा माझा हा पैलू पाडून, 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 पाडून मला पुढे नेण्यासाठी हे चॅलेंज माझ्या समोर येत आहे. एवढ्या सहजतेने आपण ते स्वीकारणार आणि आनंदाने चॅलेंजमधून सहजपणे बाहेर निघणार. बघा तुम्ही तुम्ही असे सहज निघणार आहात ना, होणार सगळ्याच गोष्टी.
रेकीचं म्हटलं तर मी पहिल्या सेशनला तुम्हाला सांगितलं, म्हणजे मी माझ्या पाहुण्यांपैकी पण थोडीफार रेकी दिली सगळ्यांना. रेकी द्यायचा म्हणजे रेकीचा उपयोगही होतोय. पण म्हटलं रेकीपेक्षा जे तुम्ही जे बोलता ना मॅडम, तीच खूप मोठी एक रेकीची ऊर्जा वाटते मला, की तुमचं जे बोलणं आहे, तुमचं सेशन ऐकलं ना, संध्याकाळी झोप शांत लागते. मेडिटेशन सपोज राहिलं असेल, पण सेशन करून झोपले ना, की शांत झोप लागते. मग मी 10:30 पावणे हे लावलेलं असतं, शांतताची लाईट घालवलेली असते, पण मी ऐकत असते. नक्कीच. खूप छान. त्यामुळे असं मनाला आनंदी ऊर्जा आनंद मिळते. सर्वीकडे. तुमच्यासारख्या अशा अनेक जणी आहेत, आपल्यासारख्या आहेत. आपण एक टीचर म्हणून आहोत, बरोबर ना? अनेक शिक्षिका आहेत, की खरोखर घर-दार म्हणजे ऑफिस, स्कूल, घर, घरचे सगळे यामध्ये कुठेतरी गरज आहे मेडिटेशनची. तुमच्या शिक्षिका मैत्रिणींना तुम्ही काय सांगसाल? मी म्हणेन की त्यांनी रेकीचा क्लास हा ना आवर्जून तुमचा मंजुश्री मॅडम क्लास करावा. कारण आता जे स्ट्रेस आहे ना जॉबमध्ये, स्ट्रेस खूप भयान स्ट्रेस आहे. ते स्ट्रेस कमी करायचा असेल ना तर मेडिटेशन बेस्ट, सगळ्यात बेस्ट उपाय हा आहे. आणि हा करताना मनाला आनंद मिळतो आणि आपली पण स्वतः ऊर्जेशी आपण जोडलं जातो. हे दुसरं, त्यात दोन फायदे मिळतात. नुसतं मेडिटेशन होत नाही तर आपण ऊर्जेशी जोडले जातोय, आणि त्या ऊर्जेशी जोडल्यानंतर आपल्याला होणारा आणि आपल्या जीवनात इतरांशी होणारा फायदा फार आहे. 100% फायदा होतोय त्याचा, इतरांनाही देता येतोय आपल्याला सहकार्याच्या वृत्तीत, आणि आपल्यासाठीही होतोय त्याचा उपयोग. आपल्या एखादं काम विद्यार्थ्यांना आपण अधिक काहीतरी देऊ शकतो का? म्हणजे एक शिक्षिका म्हणून अधिक वेगळी शिक्षिका त्यांना मिळते का? हो मॅडम. कारण पूर्वी कसं व्हायचं, एक कॅपॅसिटी असते. आपण समोरच्याला बुद्ध्यांक असतो, कमी जास्त असतो. ती ना शांततेत घेण्याची कॅपॅसिटी वाढली. की नाही, हा होणार. आणि थोडंसं त्याचं चक्र म्हणा, त्याच्यावर थोडंसं म्हटलं प्रयोग करून बघूया, होईल. कारण एक विद्यार्थी साधारण एक 4-5 वर्ष हाताखाली असतोय, म्हटलं आपण त्याच्यात बदल करू शकतो. एक कॉन्फिडन्स वाढला की नाही, आपण त्याच्यात बदल करू. आणि तो बदल झाला तर पालकांपेक्षा मलाही आनंद आहे, कारण आपण खरं आहे. घडवला, काहीतरी येस. घडवलंय. खरं आहे. एका शिक्षकाला एक विद्यार्थी घडल्यानंतर खूप जास्त आनंद होत असतो. खूप आनंद होत असतो. बघा बरं या 3 महिन्याच्या प्रवासामध्ये कुठेतरी फर्स्ट डिग्री पासूनचा कुठेतरी 4 महिन्याचा, 5 महिन्याच्या प्रवासामध्ये तुमच्या आयुष्यात बदल झाला, की मला आतून केवढा आनंद होतो. ती विद्यार्थी तर तुम्ही घडवता. अगदी लहानपणापासून आणि ते तुमच्या हातचं मडकं असतं. त्याला तो आकार येताना आणि त्यामध्ये विकास होत असताना तुम्हाला केवढा आनंद होत असेल. 5-5 वर्ष एकच विद्यार्थी तुमच्या हाताखाली असतात. हो, हो. मग त्याच्यात घडवताना त्यांना जी मदत लागणार आहे तीही देता येणार आहे. थोडीशी आपण, जे ही ऊर्जा मदत करते आपल्याला हे कळल्यापासून आपण त्याच्यात बदल करण्यासाठी वेगवेगळे मार्ग करू शकतो. त्यात हा एक मार्ग येऊन जोडला गेला ना, त्यामुळे आणखी थोडस प्रगती वाढली मुलांची. खूप तो छान. एक छान म्हणजे माझ्या त्या सर्व्हिस मध्ये पण एक तो प्लस पॉईंट झाला. जीवनात तर आहे, पण सर्व्हिस मध्ये एक प्लस पॉईंट होऊन गेला तो. खरंय. खूप सुंदर. तुमच्याकडून भरभरून सेवा घडोत आणि तुमचे विद्यार्थी असेच खूप छान तुमच्या हातामधून घडत राहोत. एक ऊर्जावान शिक्षिका, शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना मिळतो ना, कारण तुमच्या एका ग्रँड मास्टरच्या सानिध्यामध्ये तुमच्या ऑरामध्ये जरी ते राहिले ना, तरी ते सुंदर व्हायब्रेशन्स त्यांना मिळत राहतात आणि ते मी घडत राहतात. खूप छान. म्हणजे मी तेच सांगितलं, विद्यार्थ्यांना घडवताना तर होईलच, आणि घरातही मॅडम खूप खूप म्हणजे खूप चेंजेस होतात. ऊर्जा खूप पॉझिटिव्ह व्हायला लागली. पूर्वी मला माझ्या घरात निगेटिव्ह वाटायची, परंतु आता मला पॉझिटिव्ह वाटतं. आणि माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी आल्यासारखी वाटते. त्यामुळे कदाचित घरातली पॉझिटिव्हिटी वाढल्यासारखी वाटते. छान. त्यामुळे खूप आनंद आणि शांतता वाटते घरामध्ये बसायला. नाहीतर पूर्वी घरात आल्यानंतर थकल्यासारखं व्हायचं, आता थकल्यासारखं वाटत नाही. तर ऊर्जा वाटते, हा करायचं आपल्याला, ही काम उरताना पटपट होऊन जातात. शाळेची होऊन जातात, घरची होऊन जातात, पटपट काम होऊन जाते पटपट. थकायला खरंय. होत नाही. छान. थकणं कमी झालंय. हो. घराची शारीरिक ऊर्जा वाढली, ह्याच्यामध्ये स्वतःची थकणं ऊर्जा कमी झालंय. वाढली. शाळेची ऊर्जा वाढली. खूप धन्यवाद. ते खूप आणि सुंदर थकणं सुषमाताई. थकणं कमी झालं. थकणं कमी झालं. ओके. आनंदी आनंद सगळीकडे. अशाच ऊर्जावान राहा, मस्त राहा, छान राहा. आनंदी आनंद सगळीकडे. खूप धन्यवाद सुषमाताई. खूप खूप धन्यवाद. Thanks. आत्मा नमस्ते. तुमचेही धन्यवाद. आत्मा नमस्ते. ही दिव्य ऊर्जा अशीच आहे, भरभरून देते. आनंदी आनंद सगळीकडे.